घातली होती काही काही लोकांनी, हुंडा लई मागत होते. तुमच्याकडे मागतात का हुंडा? तुमच्याकडे नाहीच का? पण हुंडामुळे पोरी जास्त मारले गेले नंदूबाबा. हुंडा मागणाऱ्यांनी एवढी चव घातली होती का, बाप रे बाप. एक पोरगा पोरगी बघायला गेला, पोरगा इंजिनियर होता, सरकारी इंजिनियर होता. पोरगी बघायला गेला, पोरगी आवडली, नवरीच्या बापाला म्हणतो तुमच्या पोरीबरोबर मी लग्न करेन, पण मला हुंडा पाहिजे. म्हणला किती? तर म्हणतो 6 लाख रुपये. पोरगीनं बापी विचार करी, चाल काही काय ना जवळ सरकारी इंजिनियर आहे म्हणले, 6 लाख रुपये दी टाकू दोय जाईल लग्न. 6 लाख रुपये हुंडा कबूल. पण नवरदेव म्हणे लग्न मना पद्धत मा, लग्न माया पद्धतीत करण. वर घोड्यामध्ये एकटा नवरदेव नाही, नवरी पोरगीलाही फिरवायचं. आता लग्नाच्या दिवशी वर घोड्यामध्ये नवरदेव नवरी दोघं फिरवायचे. बग्गी तयार केली, एकीकडे नवरदेव बसलेला, एकीकडे नवरी पोरगी बसलेली. दोघं बसलेले, बँड वाजायला सुरुवात केली. नाचणारे पोरं जोरात नाचायला लागले. हा, एवढे जोरात नाचत होते का महाराज? एवढे जोरात नाचत होते पोरं. इथल्या जाळल्या जीन्सने पॅन्टा फाटी घ्या, तवलं गुकू देत. जोरात नाचत होते. नवरदेव जरा फॉर्म माही घ्या. नवरी पोरले म्हणे पाय ना पठ्ठ्याना कशी कमावली, किती पोरं नाचताय. पोरगी म्हणे हा ना बाई खरं आहे ना. म्हणे पाय तर खरी. म्हणे हा ना. म्हणे देख तर खरी. पोर म्हणे आव काय आवराय राय ना म्हणे. पोरगी हुशार होती. म्हणे धनी तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा, एवढे पोरं कसं काय नाचतायत? तो म्हणे तुम्हाला मायची शपथ घात, सांगावंच लागेल. म्हणले सांगावंच लागेल. काय नाही म्हणे, सोपं आहे म्हणे. काय काय नाही म्हणे, कोणले 20 रुपयाने, कोणले 50 रुपयाने पादी का कुत्तच म्हणे त्यांनी तातेलच ना माई. म्हणता आमना पिंपळ वाढना पोडी नाहीत बुईतला वायबार. तुम्हाकडनं नाहीत ना तसा? तुम्हाकडे बी कधी पद्धत नाही मायच्या? म्हणजे मी तर फॉरेन माही येले का? माल बी येडं करा ना तुम्ही. हा, विडल विडल. काही काही गावांमध्ये नियमच आहे नंदू बाबा, ज्यान घरना खोका त्यान घरनाच वका. हा, हाडदना रात्री देखो. अरे बापरे बापरे, या हाडदीच्या बँडनं एवढा सत्यानाश केलाय महाराज. बँड लावू नका, आपलं दुमत नाही, बिंदास आनंद घ्या ना, बिंदास नाचा. पण लग्न फक्त त्याला साधं लग्न नका समजू, तो एक यज्ञ आहे. आणि यज्ञामध्ये जर तुम्ही दारू पाजून दुसऱ्याच्या पोरांना नाचवसान, अपेक्षा ठेवायची नाही तुमचा पोरगाचा किंवा पोरगीचा संसार सुखाचा जाईल. तो एक यज्ञ आहे महाराज. आणि यज्ञामध्ये दारू पाजसान. बरं मला एक सांगा, इथं बसलेले माझ्या बापासारखे काका आहेत. मी पोरगा म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो, एखाद्या बापानं वरती बोट करून सांगावं, मला वाटतं माझ्या लेकरानं दारू पिली पाहिजे. एखादा बापही का असा? कोणत्या बापाला वाटतं माझ्या लेकानं दारू पिली पाहिजे? एखादी मायला वाटतं का? तुमचा पोरगा दारू नाही पिला पाहिजे असंच तुम्हाला वाटतं ना? का पिला पाहिजे? नाही पिला पाहिजे. तुमचा पोरगा प्यायला नको असं तुम्हाला वाटतं. पण तुमच्या पोरीचं किंवा पोराच्या लग्नामध्ये दारू दुसऱ्याच्या पोरांना पाजून नाचतात. योग्य आहे का ते? अरे त्या यज्ञामध्ये जर दारू आणून तुम्ही पोरांना पाजून नाचवसान, आपली पोरगी असो का पोरगा असो, शपथ सांगतो संसार सुखाचा जात नाही. बरं आजपर्यंत जे झालं असेल ते जाऊ द्या. आता उद्याच्या नंतर ठरवून घ्यायचं, नवरीच्या बापानं नवरदेवाच्या बापानं, आपल्या पोरांच्या लग्नामध्ये अजिबात दारू भेटणार नाही. पटलं तर नाच, नाही तर मी गाडीवर बसवतो घरी सोडून देतो भाऊ तुला. चालेल ना? आजपासून नियम चालू ना? बाकी ना त्या असं म्हणत होती ना तिने बाई आव कथा ऊस काढाल होणार. विडल विडल. वाजवायला सुरुवात केली, तरुण पोरं नाचत होते. नवरदेव जरा फॉर्म मध्ये आला. नवरी पोरगीला म्हणतो पाय ना पठ्ठ्यानं कशी कमावली, किती पोरं नाचतायत बघणं, किती पोरं नाचतायत. पोरगी म्हणे तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा, एवढे पोरं कसं काय नाचतायत? तो म्हणे काय नाही, कोणले 20 नाही, कोणले 50 नाही, पाहिजे का कुत्तच म्हणे द्या. पोरगी हुशार होती धनी. म्हणे काय 20 रुपया मान 50 रुपया मा इथला कुदाड राहणार तू उन्हाळा मा म्हणे. मग मन बापने 6 लाख रुपये दिलेत, मी कितली गोमालसू म्हणे. हुंडा देणाऱ्याने देत जावं, वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्या. विठ्ठल भारत देशामध्ये विशेष रत्न कन्या. आणि तुकोबाराय म्हणजे आमचे संत सांगतायत कन्या काय विशेष रत्न आहे. ऐका ना दादा, पोरगीचे लग्न संबंध जुळलेले आहे. पोरगीचे लग्न संबंध जुळलेले आहेत. हळदीचा प्रसंग
हळदीचा प्रसंग आहे, ढोलवर थाप पडते. त्या क्षणी मुलगी, मुलगीची आई, मुलगीचे वडील या तीन लोकांची अवस्था पाहण्यासारखी. बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही पाहतात, पण समोरचं काही दिसत नाही असा प्रसंग. अशा वातावरणामध्ये मंडपामध्ये एखादी वस्तू कमी पडावी. नवरीच्या बापाला सांगावं की दादा आपल्याला मंडपामध्ये एखादी वस्तू कमी पडते, ती जाण घरातून घेऊन या. आता घरात कोणती वस्तू कुठे माणसाला माहीत नाही म्हणून पत्नीला शोधतोय, बायकोला शोधतोय. हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही, किचन रूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही, बेडरूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही. बाई गेली कुठं? तर बाई अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत होती. माणूस जवळ गेला बाईच्या, बाईला सांगायला लागला, ए काय झालं, काहून रडते ग, का रडतीया? म्हणले काय नाही होतं. ए तू रडते, खोटं कशाला बोलते? म्हणले नाही होतं, मी रडत नाही. हे सांगा ना काय सांग ना, काय झालं, काय झालं, काहून रडते सांग ना. म्हणले नाही होतं नी. हे वेडी, अगं बोल ना, काय झालं? तुला मंडपात कोणी काही बोललं का? तुझा कोणी अपमान केलाय का? म्हणले नाही होतं नी. अगं मग काहून रडते सांग ना. बाईच्या डोळ्यात अश्रू होते आणि बाई सांगायला लागली, धनी खरं सांगू का, पोरगीला हळद लागली ना धनी, दीदीला हळद लागली ना धनी, तेव्हापासून दीदी सारखी रडते हो. फक्त तिच्या जवळ जा, दीदीच्या जवळ जाऊन तिला समजावून सांगा का बेटा तू रडू नकोस म्हणून. बापाच्याही डोळ्यात अश्रू होते. बाप सांगायला लागला, वेडी तू माय आहेस, तू 2, 4, 5, 10 नाही 100 बायांमध्ये बसून रडू शकते, मला नाही रडता येणार का? जर का मी रडलो ना, हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल? माणसासारखा माणूस काय बाईवानी रडतोय, मला नाही रडता येणार. दोघं नवरा बायको ढसाढसा रडतायत महाराज. हळदीची रात्र कशी बशी निघाली. सकाळी दिवस उजळला, माणूस आंघोळ करून ओट्यावर उभा आहे. मंडप आहे भला मोठा. कोणीतरी नवीन व्यक्ती जात होता, त्या व्यक्तीनं बघितलं आणि नवरीच्या बापालाच प्रश्न केला, का हो दादा तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप, पकवानाचं जेवणाचं साधन बनतं, हे कशासाठी आणि कोणासाठी हो? तो नवरीचा बाप वरवर मनाने सांगतो, दादा माझ्या पोरीचं लग्न आहे रे, माझ्या पोरीचं लग्न आहे. पर अंतकरणातून आवाज निघतो, काय सांगावं दादा, मी माझं स्वतःचं काडीच कापतोय, परक्या व्यक्तीला दान करतोय, ज्या पोराला मी बघितलेलं सुद्धा नाही. कदाचित कधी नवरीचा बाप, नवरीची माय होऊन बघा, मग ते कळतं ते दुःख काय असतं. कारण माझ्या कीर्तनातून एक माझं ब्रीद वाक्य असतं, ज्याचं जळतं ना, ज्याचं जडतं हे त्यालाच कळतं, इतरांना नाही ते कळायचं. मुलगीचं माय, मुलगीचा बाप, मुलगीची बहीण, मुलगीचा भाऊ होऊन बघा, तेव्हा कळतं ते दुःख काय असतं, नाही का? विठ्ठल लग्न संबंध आटोपल्या इथं, प्रसंग आहे तो बिदायचा. आता पोरगीला सासरी जायचे, लग्न आटोपलेलं आहे, आता प्रसंग बिदायचा. नवरदेवाकडनं गेलेल्या काही काही महिला माताला वजनात असतात. तुमच्याकडे काय पद्धती मला सांगता येणार नाही, पण सगळ्या बहिणींच्या सगळ्या मायांच्या पाया पडून सांगतो, काही काही नवरदेवाकडनं गेलेल्या कलोऱ्याना पोरीवाल्यांना लई त्रास देतात. तुमच्याकडे काय पद्धती मला नाही सांगता येणार, पण काही काही बायांनी एवढं बेकार काम केलंय महाराज. नवरीवाल्यांना तर एवढा त्रास देतात ना, ती पोरगी म्हणते आत्या येते तुमच्या सोबत, ताई तुमच्या सोबत येते, तरी काही काही बाय, ए पोरी चल लवकर, उशीर होतोय आपल्याला, निघ लवकर. पोरगी सांगते आत्या तुमच्या सोबतच येते, पण यायच्या आधी एकदा माझ्या मायला भेटते. काही काही बाया एवढ्या वजनात असतात, त्या पोरीला सांगतात काय भेटते तुझ्या मायला, 20-22 वर्षाची झाली तोवर मायकडेच होती, तेव्हा नाही का भेटली, चला आता उशीर होतोय. अशा बोलणाऱ्या प्रत्येक मायला मला सांगायला आवडेल, ताई तू सुद्धा कोणाची तरी मुलगी होती आणि मायबाप सोडून आली होती ताई, आता वजन त्या पोरीवर नकोच टाकू. हो, आणि हे पण लक्षात ठेवायचं, प्रत्येक बाईनं आपल्याही पोटी भगवंतानं मुलगी दिलेली आहे. दुसऱ्याच्या पोरीला त्रास देताना लक्षपूर्वक, हा, कारण भगवंताचा न्याय असा आहे ना, हो, फिरून आपल्याकडे येतच बरोबर. आमना तिकडे खानदेशमा एक म्हण आहे, सुईन मागे चुलान मागे, हा, प्रत्येकनी पाडी येस. हो, मासा पाणी मारावा, नंतर कीटक कसले खास ना, थोडा दिवस नंतर त्याच कीटक मासाल खातस. विठ्ठल विठ्ठल पोरगीनं तयारी केलेली, म्हणली आत्या एकदा माझ्या मायला भेटते, तुमच्या सोबतच येते. आता समजे नातेवाईक उभे आहेत, माय बाप बहीण भाऊ सर्वेच उभे आहेत. पोरगी जाऊन अगोदर माईच्या गड्याला मिठी मारते, जाऊन पहिले अगोदर माईच्या गड्याला मिठी मारते. आईला सांगते, आई मी तर चालली ग बाई सासरी, पर आई ऐक ना, माझे पप्पा जर तुझ्यावर रागवले ना, माझ्या बापाच्या बोलण्या का नको जाशील. ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना,
ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना, ती कधी आपली माय बनून आपल्याला शिकवते आपल्या लक्षातच येत नाही. पोरगी मायला सांगते, आई मी चालली ग बाई सासरी, पण माझे पप्पा जर तुझ्यावर रागवले तर माझ्या बापाच्या बोलण्याकडे नको जाशील ग, कारण माझ्या बापाला बाहेरचा व्यवहारही सांभाळावा लागतो, घरातलंही टेन्शन असतं, न कळत जर माझा बाप बोलला तर माझ्या बापाला समजून घेशील गे माय. माय त्या पोरीला सांगते, बेटा तू सांगते ना तसंच, मी आता राग धरणार नाही तुझ्या बापाचा बोलण्याचा, पण ऐक ना बेटा, जाते ना, सासू सासऱ्यांना आईवडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईन, असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. बेटा जा, दिल्या घरी सुखी राहा. मायला भेटलं गेलं. पुढे जाऊन चिमुकली बहीण होती लहानी, ती बहीण अशी उभी होती, त्या बहिणीकडे पोरगी, नवरी पोरगी गेली, बहिणीला सांगते, दीदी सारखी सारखी सावलीसारखी माझ्या मागं पुढे हिंडायची राणी, जर का तुझी आठवण आली ना बाई, हातातला घास हातात आणि घशातला घास घशातच राहील ग दीदी, कशी जगेल मी तुझ्या वाचून. बहिणीला भेटलं गेलं. मंडपाच्या कोपऱ्याला भाऊ उभा, भावाच्याकडे धाव घेते, भावाच्या गड्याला मिठी मारते आणि भावाला सांगते, दादा महाकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा, तर या बहिणीला माफ कर रे राजा, महाकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा, तर या बहिणीला माफ कर. तो भाऊ म्हणतो, ताई तू मला मारलं ना बाई, मी त्या क्षणी विसरलो, मला रडायला एवढ्यासाठी येतंय ताई का तू फिरून कधी येशील, या घराचा एक एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल दीदी, का तू फिरून कधी येशील म्हणून. दादा मी अभंग, सुरुवातीला मी अभंग वर्षाला 25-25, 30-30 कीर्तन करायचो, पण आता हे 3-4 वर्षापासून खूप कमी बोलतोय अभंगावर मी. पण हा अभंग घेतल्याच्या नंतर समाजाला माझा एक संदेश असतो. पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पोरगा किंवा पोराचे मायबाप किती पैसेवाले आहेत हे बघण्यापेक्षा पोरगा किती संस्कारी आहे ते बघा, मगच मुली द्या. श्रीमंती बघून पोरी देऊ नका, मुलगा संस्कारी आहे का ते पण बघा. नाहीतर या कीर्तनातून माझा संदेश आहे, जी माझ्यावर वितली आहे ना, ज्या प्रसंगाला मी तोंड देतोय ना, हा प्रसंग कोण्या भावावर, कोण्या बहिणीवर, कोण्या मायेवर, कोण्या बापावर येऊ नये म्हणून एक 2 मिनिटाचं उदाहरण सांगेल. माझ्या घरातलं सत्य घडलेलं घटना. माझ्या बहिणीचे लग्न संबंध जोडवले माझ्या बापाने. श्रीमंत लोक होते, करोडपती लोक होते, माझ्या बापानं लग्न संबंध जोडवले. पण जेव्हा ते माझ्या घरी आले ना, मी बघितल्याच्या नंतर लक्षात आलं की हे लोक लेवलचे नाहीत म्हणून. माझ्या बापाला सांगितलं, म्हणलं मला हे लोक व्यवस्थित वाटत नाही म्हणलं पप्पा. माझे बाप मला सांगायला लागले, तू माझ्यापेक्षा जास्त उन्हाळे खाल्ले आहेत का. आता बापाच्या पुढे जर मी जायचं म्हणल्यावर लोक तुमच्यासारख्याने एखाद्या बाबाने बघितलं कसला कीर्तनकार आहे, बापाच्या पुढे शानपणा करतोय. आता आम्हाला बोलायलाही चालत नाही. बाप म्हणत होता, मला आवडतंय, मला पोरगी द्यायची, तू शांत बैस. मी काहीच बोललो नाही. माझ्या बहिणीचे लग्न संबंध जोडवले, लग्नही झालं. लग्न झाल्याच्या नंतर पहिलं मूड, दुसरं मूड, तिसरं मूड फिरून आली माझी ताई आणि माझ्या वहिनीकडे सांगायला लागले, बोले वहिनी माझे घरचे लोक माझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतायत. माझी बहिणी म्हणे, मग पप्पांना सांगा, नाहीतर तुमच्या भावांना सांगा. जाऊ दे म्हणले वहिनी, आता लग्नामध्ये एवढा खर्च झाला आहे, पुन्हा रक्कम थोडी नाही ना, 10 लाख रुपये सांगायचे आहेत म्हणल्यावर अजून घरातलं वातावरण जाईल. आणि वडिलांचा स्वभाव थोडा स्ट्रिक असल्यामुळे कोणाची हिंमत होत नाही बोलायची. माझी बहीण दुसऱ्या दिवशी तशी चालली गेली. माझी बहीण गेल्याच्या नंतर माझ्या वहिनीनं मला आणि माझ्या भावाला सांगितलं, म्हणले आपल्या ताईकडनं तिचे घरचे लोक 10 लाख रुपयाची मागणी करतायत. म्हणलं वहिनी तुम्ही तेव्हाच सांगायचं. म्हणले ताईने मला नाही सांगू दिलं. आता लगेच जर मी गेलो असतो तर ते चुकीचं होईल म्हणलं, नातं टिकवायचं असतं नाही का. मी रक्षाबंधनचा पिरियड बघितला, नंदूबाबा रक्षाबंधनचा पिरियड बघितला आणि मी माझ्या मोठ्या दादांना सांगितलं, म्हणलं दादा तुम्ही जा ताईला घेऊन या. माझे मोठा दादा गेला, माझ्या बहिणीला घेऊन आले. घेऊन आल्याच्या नंतर तिला सांगितलं, का गं बाई तुझे घरचे लोक तुझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतात, मग तुम्हाला का नाही सांगितलं. ती म्हणते, दादा काय सांगायचं रे, घरामध्ये अगोदरच लग्नामध्ये एवढा खर्च झालेला, पुन्हा पप्पांचा स्वभाव स्ट्रिक असल्यामुळे रागवतील म्हणून हिंमतच झाली नाही. म्हणलं बाई ती सुरुवातीला जर तुझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतायत म्हणजे ते लोक लई स्वार्थी आहे, तू आता जाऊ नकोस म्हणलं. त्या लोकांच्या नजरेतून जोपर्यंत स्वार्थ निघत नाही तोवर जाऊ नकोस म्हणला तू. मी बहिणीला थांबवलं, पण कसं आहे ना, कर्म घेती झोले तेथे कोणाचे न चाले नाही का. हो, मी गुजरातमध्ये कीर्तनाला होतो. मागे तिच्या मालकाचा फोन आला, तिच्या पतीचा. तिला सांगितलं की रुपाली तू आत्ताच्या आत्ता निघून ये, माझ्या मायची तब्येत सिरियस आहे. बहिणीनं मला फोन केला, मग दादा तुझ्या दाजींचा फोन आला रे, माझ्या सासूची तब्येत सिरियस आहे, मला जावं लागेल. म्हणलं बाई नको ग जाऊ, ते लोक स्वार्थी आहेत, नाटक करत असतील. म्हणले दादा जर नाटक असेल तर ठीक आहे, पण नको व्हायला. ते जर खरंच माझ्या सासूला झालं आणि मी जर जागेवर नसेल तर लोक मला बोलू देणार नाही, तुलाही बोलू देणार नाही. कसला कीर्तनकार आहे काय, त्याच्या बहिणीला संस्कार आहेत का, सासू मेली तरी जवळ नव्हती. दादा मला जावं लागेल. मी दोघं हात जोडले, माझ्या डोळ्यातून अश्रू निघत होते. मी तिला सांगितलं बाई तुझा संसार आहे, तुझं जीवन आहे, तुला घ्यायचं
करायचा तो निर्णय तू घे. माझी ताई निघाली. संध्याकाळपर्यंत त्या घरी पोचले. तिच्या संध्याकाळपर्यंत घरी पोचले. त्या नालायकांना मस्त स्वयंपाक वगैरे करून घेतला, जेवण वगैरे करून घेतलं. आणि मग रात्री 11 साडे 11 वाजेच्या सुमारास तिला विचारलं, म्हणले रुपाली पैसे आणलेत का? माझी बहीण सांगायला लागली, माझा लहान दादा कीर्तनाला गेलेला गुजरातमध्ये, मोठा दादा ड्युटीला होता, पप्पा बाहेरगावी गेलेले. तुम्ही असं घाईघाई फोन केला, तुमच्या माईची तब्येत सिरियस आहे. मी घाईघाई तशीच निघाली. घरी कोणीच नव्हतं. महाराज त्यांच्या मनासारखं झालं नाही म्हणून त्या माणसानं त्रास द्यायला सुरुवात केली. 1-2 चापट मारले असते ना बाबा काही वाटलं नसतं, पण त्या नराधमानं मारायला सुरुवात केली. एवढं मारलं माझ्या बहिणीला. मारता मारता माझ्या बहिणीचे 2 हातही तोडले, 2 पायही तोडले. दादा, एखादा उपवाशी पोटी भिकारी जसं भीक मागतो ना, 2 दिवसापासून पोटाला अन्न नाही, आणि तो भिकारी उपवाशी पोटी भिकारी जेव्हा एखाद्या ताईच्या दारात उभा राहून विनंती करून सांगतो, ताई 2 दिवसापासून पोटाला अन्न नाही, मला जोराची भूक लागली, मला भाकर देणं, शिडी भाकर जी पण असेल ती. उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो तशी माझी ताई त्या नराधमाकडनं आयुष्याची भीक मागत होती. धनी 10 नाही 20 लाख रुपये द्यायला सांगते, पण मला मारू नका हो, तुमच्या पाया पडते, नका ना मारू. माझी ताई विनंती करत होती, महाराज पाया पडू पडू सांगत होते, नका ना मारू धनी. तरी हा नराधम मारतच होता. माझी ताईला वाटलं आता हा मारणं बंद करत नाही, कोणाला तरी माझी दया येईल, माझा आवाज कोणीतरी ऐकेल, म्हणून माझी ताई आवाज द्यायला लागली, काका बाबा मामांजी कुणीतरी ऐका ना, मला घरात मारताय, कुणाला दया येत असेल तर या ना घरात, मला वाचवा ना. हो मी तुमची कर्माची नसेल पण धर्माची कन्या, तुमची धर्माची मुलगी समजून कोणीतरी दया करण, वाचवा ना काका. गल्लीतले लोक ऐकत होते महाराज, पण ते नालायकच लोक होते. त्यांच्या दारात कुत्रं उभं राहत नाही तर गल्लीतले लोक कोण जाणार. माझ्या ताईला त्यांनी एवढं मारल्यावर मन भरलं नाही. ती आवाज देत होती, काका बाबा मामांजी वाचवा वाचवा. त्यांना वाटलं की हिचा आवाज बाहेर जातोय म्हणून कापड घेतलं आणि तिच्या तोंडामध्ये कोंबलं का तिचा आवाज बाहेर निघायला नाही पाहिजे. आता तर आवाजही निघत नाही, 2 हात तुटलेले, 2 पाय तुटलेले, आवाजही देता येत नाही. काय करावं सुचना असा प्रसंग तिचा असावा. पर त्या नराधमानं माझ्या ताईच्या गळ्यात दोर टाकला, खेचत खेचत जिन्यानं 2ऱ्या मजल्यावर घेऊन गेला आणि माझ्या ताईला 2ऱ्या मजल्यावर जाऊन गळफास लावून मारलं. दादा, मंडपात ती नवरी पोरगी त्या भावाला सांगत होती, दादा महाकडनं तुला मारलं गेलं असेल ना राजा, तर या बहिणीला माफ कर. कदाचित तो भाऊ सांगत होता, ताई तू मला मारलं ना, मी त्या क्षणी विसरलो, पण मला रडायला एवढ्यासाठी येत आहे ताई का तू फिरून कधी येशील. या घराचं आहे की काना कोपऱ्यात तुझी वाट बघेल ग बाई, का तू फिरून कधी येतेस म्हणून. त्या भावाला अपेक्षा होती का ताई फिरून कधीतरी येईल म्हणून, या घराचा कानाकोपरा वाट बघेल. पण माझ्यासारख्या दुखावलेला अंतकरणाचा भाऊ आज 10 वर्षापासून वाट पाहतोय. माझी ताई अक्षय तृतीयेला येत नाही, भाईबीजला येत नाही, रक्षाबंधनला येत नाही. कधी कधी माझा तिला प्रश्न असतो, ताई तू माझ्यावर अशी काय रुसली ग बाई. प्रत्येक बहीण भावाला राखी बांधाय येते, तू 10 वर्षापासून असा कोणता राग धरून बसली. तुझ्या हाताची राखी बांधण्यासाठी माझी हाताची कलई खाली आहे ताई, तुला माझी दया नाही का ग येत. असा कोणता रुसवा धरून बसली, कोणता राग धरून बसली. दादा, बहीण गेल्याचं दुःख काय ते मला विचारा, कारण ज्याचं जडतं न हे त्यालाच कळतं, इतरांना नाही ते कळायचं. म्हणून सांगण्या, प्रत्येक पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघू नका, मुलगा संस्कारी बघा मगच लग्न करा. नाहीतर आज रवी किरण महाराज कीर्तनातून रडतोय, हा प्रसंग कोण्या भावावर, कोण्या बापावर, कोण्या मायेवर येऊ नये महाराज, म्हणून सावध करण्या. भावाला भेटलं गेलंय, बहिणीला भेटलं गेलं, माईला भेटलं गेलं, मंडपाच्या शेवटच्या कोपऱ्याला बापूबा. बापाच्याकडे जाते पोरगी, बापाच्या गड्याला मिठी मारते, बापाला सांगते, पप्पा ऐका ना, जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या माईवर रागवताना माझी माई एका कोपऱ्याला बसून रडते हो. जोपर्यंत मी होती ना पप्पा तुम्हा दोघांना समजवायची, पर तुम्ही माझ्या माईवर रागवताना माझी माई 2-2 दिवस जेवत नाही हो. मी होती तर तिला जीव घालायची, पण आता मी पण जाणार आहे पप्पा, माझ्या माईला कोण समजवणार आहे. तुम्ही रागवत नका जाऊ हो माझ्या माईवर, तुमच्याशिवाय तिचं इथं कोणीच नाही हो. एक तुम्हीच आहात का तिला समजून घ्यायला पाहिजे पप्पा.
आज जशी मी तुमचं घर सोडून जाते ना, तशी माझी माई सुद्धा तिच्या माईबापांना सोडून आली आहे. तुम्ही नाही समजून घेणार तर कोण समजून घेणार आहे तिला? पप्पा नका रागवत जाऊ हो माझ्या माईवर. एवढ्या उदार अंतकरणाने मुलगी समजवते बापाला. आणि तो बापही सांगतो, बेटा तू सांगते ना, आता याच्यानंतर मी तुझ्या माईवर राग नाही करणार. पण ऐकणाले की जाते ना, जा, दिल्या घरी सुखी राहा. सासू सासऱ्यांना आई वडील समज. असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडं माझी मान खालती जाईन. असं वागून दाखव, तुझ्याबद्दल मला स्वाभिमान वाटला पाहिजे. सगळ्यांना भेटलं गेलं. महाराज मंडपाच्या बाहेर बैलगाडी उभी होती. पोरगी बैलगाडीमध्ये बसली. बैलगाडी पुढे चालत होती. पोरगी फिरून मागं पाहत होती आणि त्या बसलेल्या बायकांना सांगत होती, बायांना, ताई त्याचे घर दिसतंय ना, ते माझ्या बापाचं आहे. त्या बायांनाही माहिती आहे, पण पोरगीचं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की डोळ्याला दिसेल तोपर्यंत मला माहेर बघायचं आहे. डोळ्याला दिसेल तोपर्यंत माहेर बघायचं आहे. बैलगाडी पुढे चालत होती. पोरगी फिरून मागं पाहत होती आणि बसलेल्या बायांना सांगत होती, ताई ती जी गली आहे ना, ती पूर्ण माझ्या काका बाबांची आहे. ते घर माझ्या बापाचं आहे, ते बाजूचं घर माझ्या काकाचं आहे. बैलगाडी गावाच्या बाहेर निघाली. गावाच्या बाहेर बैलगाडी निघाली. गुर्राकी गुरं चारत होता. गुर्राकाकडे पोरीनं बघितलं आणि सांगितलं, आत्या तो गुर्राकी गुरं चारतोय ना, तो माझ्या बाप्पाच्या गावाचा. ऐन अरण्यात बैलगाडी गेली आणि एक मेंढपाळ मेंढ्या चारत होता. त्या मेंढपाळला बघून पोरगी सांगत होती, आत्या तो मेंढपाळ आहे ना, तो माझ्या बापाच्या गावाचा आहे, माझ्या माहेरचा आहे. ऐन अरण्यात बैलगाडी गेली. आता गुर्राकी दिसत नाही, मेंढपाळ दिसत नाही. तेवढा मंदिराचा ध्वज आहे तो उडत होता. त्या उडणाऱ्या ध्वजाकडे पोरीनं बघितलं आणि गाडीमध्ये बसलेल्या बायांना सांगत होती, आत्या तो मंदिराचा ध्वज दिसतोय ना बाई, तो माझ्या बापाच्या गावाचा आहे, माझ्या माहेरचा. बैलगाडी पुढं चालते, पोरगी फिरू फिरू मागं पाहते आणि एकच सांगते, ते माझं माहेर, ते माझं माहेर, ते माझं माहेर. तो प्रसंग माझ्या तुकोबरायाने बघावा आणि अभंगाच्या प्रथम चरणात सुरासी जाय साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ मी सांगितलेला आहे. आता एक चरण सुटणं, अजून 3 चरण बाकी आहेत. वाजले तर 11. काय करायचं? चालू देऊ? असं पुरं वसूल करशो. किती वाजेपर्यंत बोलायचं बरं मी? कारण कीर्तनाची वेळ आहे ना, 9 ते 11. बापू भाऊ
9 ते 11 ना. मला वाटतं 9 वाजून 7-8 मिनटं झाली असतील, 10 मिनटं नाही का. किती वाजून 11 वाजून हा म्हणजे 10 मिनटं, 11:15 झालेली. आता तुम्ही मला सांगा किती मिनटं बोलू, 2-5 मिनटं की 10 मिनटं? पटकन बोला. अर्धा तास. बरं काय हरकत नाही, अर्धा तास बोलतो. पण मला एक सांगा, तुमच्याकडे कांदे लागवड करतात ना? हा, जर कांदा खांडाय राहणार समजा फक्त कांदा खांडाय राहणार, मजूरना सुटाना टाईम होई जाईल शे संध्याकाळी 5 वाजे घ्या. आणि जर देव गाऱ्या गोऱ्या कर राहिना आणि आपलं थोडंसं वावर राहायचं आहे, माल वल्ला व्हापेक्षा माल जर काढीले ना होईल, ते मजूरले काय सांगतास तुम्ही? लईच हुशार आहे तर राव तुम्ही. काय सांगतास तुम्ही मजूरले? हा इथलं वाढ द्या जे होईन ते काय जाईल. बापू भाऊ बरोबर आहे ना? मग अशी कोणी हिंमत नाही करत का? देखाय जाईन उगाव मारा. हा बापू साहेब काय करायचं? होई जाईल ना मायच्यान. हॅलो. खरं तर माझं 2रं वर्ष आहे. मी विसरलो होतो प्रवास वगैरे करणं नाही का. पण इथं आल्याच्या नंतर चेहरा बघून लगेच लक्षात आलं की मी आलोय. पण खरंच सांगतो महाराज, मी आत्ता 2 दिवस आधीच कीर्तनाला रामबाबा आम्ही सोबतच होतो. रामबाबा समाज किती होता कीर्तनाला? भरपूर समाज. तुम्ही आहात त्याच्यापेक्षा 5 पटीनं जास्त, 5-10 पटीनं जास्त असेल समाज. पण तुम्हाला सांगतो बरं का, गाव छोटं आहे पण तुमची बैठक एवढी भारी महाराज, एकही माणूस उठत नाही. लई आनंद वाटतोय मला या गोष्टीचा. गाव एक नंबर. नाही तर बऱ्याच ठिकाणी कीर्तनकार कीर्तन करस आणि बाकीना उठतस, घर निघ जातस, आखो येतस, बशील येतस, असं काय कोणी करी राही नाही आटे. म्हणजे गाव अख्खा नाक्का भारी, यास मग किडा पाडणारी एक बी नाही बुवा. हरकत नाही, आपण 15 मिनटं बोलूयात. पण आता सर्वांनी काय करायचंय, अंतकरणापासून हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचं. समध्यांनी टाळी वाजवून भजन करायचं. पुरुष मंडळी हात वरती करायचे. हा महिला माता तुम्ही बस बसूनच टाळी वाजवा, तुम्ही हात नका वरती करू. पुरुष मंडळीने हात वरती करायचे. करा वरती हात. जर तुम्हाला माझी भाषा कळत नसेल तर अजून सोपी भाषा माझा, ज्यासना हातमा बांगड्याने त्यासनी वर हात करा. ज्यासनी वर हात करत नाही मी समजिली सुयासना हातमा बांगड्या होतीन बुवा. हा मग कितला का कोपरा राहतात नाही तुम्ही. हात वर करा, करा वर हात. सरळ हात करा, असा मैज ना शिंगडा अंगत वाकडा तिकडा अंगा असं करा सरळ हात. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.